नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। महाराष्ट्रात लवकरच सुरू होणार नवी सर्किट ट्रेन, देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना वेव्ह समिट 2025 हजेरी लावली। मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी वेव्ह समिट 2025 पार पडत आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना ऑडिटोरियम्सची पाहणी केली। या पाहणीनंतर त्यांनी एकत्र पत्रकार परिषद महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या। महाराष्ट्रात 1,73,000 कोटींची कामं सुरू आहेत। यात मुंबईसह इतर परिसरात 17,000 कोटींची कामं सुरू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मुंबईतील अनेक रेल्वे प्रकल्पांची कामं प्रगतीपथावर आहेत। राज्यातील 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे। महाराष्ट्रासाठी 1,73,000 कोटींचे रेल्वे प्रकल्प उभारले जाणार आहेत। यावर्षी जवळपास 24,000 कोटी राज्याला मिळाले आहेत। राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू करणार आहे। या सर्किट ट्रेननं राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार आहे। सर्किट ट्रेननं 10 दिवस प्रवास करता येणार आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। यानी आपने बहुत महत्वपूर्ण संस्था महाराष्ट्र को दी है, जो है IICT, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जशी आहे तशी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ही देशातली सगळ्यात प्रायमरी क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची संस्था असणार आहे। आपलं जे फिल्म सिटी आहे तिथे आपण जागा दिलेली आहे। यामध्ये केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि फिकी वगैरे सारखे काही लोक असे एकत्रित येऊन ही संस्था या ठिकाणी उभी करणार आहेत। वन ऑफ इट्स काइंड अशा प्रकारची ही अतिशय महत्वाची संस्था ही महाराष्ट्राला दिल्याबद्दल मी माननीय मंत्री महोदयांचे आणि देशाचे प्रधानमंत्री महोदय यांचे आभार मानतो की क्रिएटिव्ह वर्ल्ड मध्ये आपण या माध्यमातून खूप पुढे जाणार आहोत। यासोबत मंत्री महोदयांनी अजून एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे। मालाडमध्ये जवळपास 240 एकर ही INB मिनिस्ट्रीची जागा आहे। महाराष्ट्र सरकार सोबत कोलॅबरेट करून या क्रिएटिव्ह स्पेस मधली सगळ्यात मोठी अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था ही उभी करण्याचा मानस हा मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे। त्याच्यामुळे क्रिएटिव्ह वर्ल्ड मध्ये आणि विशेषतः फिल्म, पोस्ट प्रोडक्शन किंवा स्टुडिओज या सगळ्या गोष्टींमध्ये वर्ल्ड क्लास अशा प्रकारची व्यवस्था ही मुंबईमध्ये तयार करून मुंबईला पुन्हा एकदा, आता आपण भारताचं एंटरटेनमेंट कॅपिटल आहोत, पण वर्ल्ड एंटरटेनमेंट कॅपिटल मुंबईला करता येईल अशा प्रकारचं को क्रिएशन हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी करणार आहेत। त्याही बद्दल मी माननीय मंत्री महोदयांचे आभार मानतो। लवकरच या संदर्भातले MOUs देखील आम्ही करू आणि त्या संदर्भातली पुढचं प्लॅनिंग देखील जे आहे ते आम्ही निश्चितपणे सादर करू। पण मला असं वाटतं की या वेव्हच्या माध्यमातून एका ज्याला आपण क्रिएटिव्ह स्पेसच्या कन्व्हेन्शन मध्ये ग्लोबल मॅपवर मुंबईला आणण्याचा आपला प्रयत्न आहे आणि तो यशस्वी होईल। आपल्यालाही सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण याला वाईड पब्लिसिटी द्यावी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशा प्रकारचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा, अशा प्रकारची आपल्यालाही विनंती करतो।